दयाळू कृपाळू परमेश्वर आम्ही तुझी स्तुती करतो तुझ्या नावाने सांगतो बाबा. हालेलुया. धन्यवाद येशू. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद. मग माझ्यासाठी पण शब्द तुझ्या येशूच्या नावात बाप्पा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि आपण एक वचन वाचूया. लूक शुभवर्तमान 12वा अध्याय आणि 35वा वचन मी तुमच्यासाठी वाचतो. तुमच्या कमळा बांधलेल्या व दिवे लावलेले असावे. ते घेऊन तो येऊन दार ठोकील तेव्हा त्यासाठी तात्काळ दरवाजा उघडावा, म्हणून तो लग्नाहून माघा येण्याची वाट पाहत बसणाऱ्या मनुष्यासारखे तुम्ही व्हा. आणि हे वचन वाचलेलं आहे लूक 12वा अध्याय आणि 35 आणि 36 वचन आपण वाचलेलं आहे. आणि या वचनामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला तयारीत असणं गरजेचं आहे. तुम्हाला सावध असणं, जागा असणं गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. आणखी ह्या वचनामध्ये दिलेलं आहे, ह्याचं हेडिंग दिलेलं आहे, जागृतीची आवश्यकता. जागृतीची आवश्यकता. आणि सध्याच्या काळामध्ये आज मंडळी अर्धवट झोपेमध्ये आहेत. प्रेज लॉर्ड. झोपेमध्ये आहेत. झोपेमध्ये म्हणजे काय? आत्मिकदृष्ट्या कोमट आहेत. प्रेज लॉर्ड. उत्सुक नाहीत देवाविषयी, उत्सुक नाहीत देवाच्या वचनाविषयी, उत्सुक नाहीत सहभागितेमध्ये येण्याविषयी. आणि त्यामुळं ते अर्धवट निद्रिस्तावस्थेत आहेत. आणि अशा वेळेसच प्रभूचं आगमन होणार आहे. की मत्ते 25वा अध्याय 10व्या वचनात दिलेला आहे की तो मध्यरात्रीचा सुमारास आला आणि त्याने हाक मारली. आणि मध्यरात्रीची सुमार हा झोपेची वेळ असते. आणि जेव्हा तो आला तेव्हा 5 मूर्ख होत्या, 5 शाण्या होत्या. आणि ज्या शाण्या होत्या त्या तयारीमध्ये होत्या, त्या जागृत होत्या आणि त्या लगेच प्रभू श्री ख्रिस्ताला सामोरं जाण्यास त्या तयार झाल्या. आणि तेव्हा प्रभू श्री ख्रिस्ताने त्यांना घरात घेतलं आणि दरवाजा बंद झाला. मला तुम्हाला काय सांगायचं आहे की तुमच्या कमळा बांधलेल्या असू द्या व तुमचे दिवे लागलेले असावेत. आणि जेव्हा तो येऊन दरवाजा ठोकावेल तेव्हा त्यासाठी तात्काळ दरवाजा उघडायला पाहिजे. कारण की प्रभू श्री ख्रिस्ताचं आगमन हे एका क्षणार्धात होणार आहे. मंडळीचं रिॲक्शन हे एका क्षणार्धात होणार आहे. जशी पापणी लवते, जशी वीज कोसळते, तसं प्रभू श्री ख्रिस्ताचं आगमन होणार आहे. आणि त्यावेळेस जे तयार असतील, जे जागे असतील, तेच त्याच्यासोबत घेतले जाणार आहे. ठीक आहे. घरात 2 जण झोपले असतील, त्यातलं एक घेतला जाईल, एक झोपला जाईल. दोघी दळीत असतील धान्य, एक घेतली जाईल, एक बसली जाईल. एक शेतात असतील दोघी, एक शेतात राहील, एक घेतलं जाईल. आणि हे क्षणार्धात होणार आहे. आणि तेव्हा तुम्हाला तयारीसाठी वेळ भेटणार नाही. जी काही वेळ आहे ती आज आहे, आत्ता आहे. कारण की आत्ता कृपेचा काळ आहे. पण जेव्हा प्रभूचं आगमन होईल तेव्हा कृपेचा काळ संपलेला असेल. तेव्हा जे तयारीत असतील, ज्या आत्म्यामध्ये बलवान असतील, ज्या आत्म्यामध्ये सावध असतील, जागे असतील, ते प्रभूमध्ये घेतले जातील. आणि मला तुम्हाला काय सांगायचं आहे, त्यासाठी आपण सावध असणं, जागे असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही सावध नसाल तर 1 पेत्र 5वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये वचन आहे की सावध असा, जागे राहा, कारण की तुमचा शत्रू सैतान हा कोणाला गिळावे हे शोधित फिरत आहे. काही दिवसापूर्वी मी बातमी ऐकली की एक फॅमिली ट्रॅव्हलिंग करत होती पंढरपूरजवळ आणि ती सर्व फॅमिली त्या गाडीसहित विहिरीत पडली आणि पूर्ण फॅमिलीतील निम्मे जण 8 जण मृत्युमुखी पडले. आणि पहिल्यांदा मला ही बातमी ऐकून खूप वाईट वाटलं की कसं सैतान टपून बसलेला आहे, कोणाला गिळावे हे शोधित फिरत आहे. आणि माहीत नाही, कदाचित उद्याची खात्री मानू नको. नीतिसूत्रे 27वा अध्याय 1 वचन म्हणलेलं आहे, उद्याची खात्री मानू नको, कारण की उद्या काय होईल हे तुला ठाऊक नाही. एका दिवसात काय होईल हे तुला ठाऊक नाही. आणि त्यामुळं आपण प्रतिदिवशी प्रभूच्या सानिध्यात आलं पाहिजे, प्रतिदिवशी प्रार्थना केली पाहिजे, प्रतिदिवशी देवाचं वचन वाचलं पाहिजे. आणि जास्तीत जास्त वेळा जेव्हा संधी मिळेल, गुरुवारची, रविवारची, सिस्टरला सुट्टी नव्हती,
पण आता सुट्टी त्यांना चालू झाली. देवाला धन्यवाद. प्रेज लॉर्ड. हे देवाने तुमच्यासाठी मार्ग मोकळे केलेले आहेत. सर मला म्हणत आता होते- तुम्हाला रविवारी सहभागितेमध्ये येणं गरजेचं आहे. जर तुम्ही सहभागितेमध्ये आले नाही तर सैतान पुन्हा तुम्हाला रविवारी कामाला बोलवेल. प्रेज लॉर्ड. तुम्हाला तो सहभागितेपासून दूर ठेवेल. प्रेज लॉर्ड. आणि दावी तुम्हाला माहित आहे, तो जेव्हा युद्धाचा समय होता तेव्हा जर तो युद्धाला गेला नाही तर तो तिथंच राहिला आणि काय झालेलं आहे, तो पापामध्ये पडलेला आहे. मग मी ज्यावेळेस कामाला हा. लागले त्यावेळेस मला म्हणत होते सर, मास्टर ते म्हणत होते सर कंपनीवाले हा. की डेली चालू आहे कंपनी, दुकानाची डेली चालू आहे, जाऊ दे बाबा आपल्याला पण 2 पैसे येणार. मी पण लालची मागे पळायला लागली होती. प्रेज लॉर्ड. हा. द्रव्याचा लोभ हे वाईटाचे मूळ आहे. आणि मग एक सुपरवायझर आले, नवीन सुपरवायझर आले. हा. ते म्हणले लोक काही काम करत नाही तर रविवारच्या दिवशी हा. कोणी दुपारचं जाते, कोणी संध्याकाळचं जाते, प्रेज लॉर्ड. तर त्यांना रविवारी सुट्टी देऊन टाका. हालेलुया. परमेश्वर तुमच्यासाठी मार्ग मोकळा केला. आता तुमची जबाबदारी आहे की रविवारी सहभागितेमध्ये यायचं, देवाला धन्यवाद द्यायचा, देवाला गौरव द्यायचं. कारण की ही संधी प्रत्येकालाच मिळेल असं नाही, प्रत्येकालाच ही कृपादृष्टी मिळेल असं नाही. तर तुम्हाला ती कृपादृष्टी मिळाली आहे तर त्याचा फायदा उठवा. संधीचं सोनं करा, संधीचं सोनं करा. कारण की दिवस थोडे आहेत, दिवस वाईट आहेत. आणि मी आत्ताच एक अपघाताविषयी सांगितलं. आले ना ते कधी काय होईल सांगता येत नाही, जीवनाचं काय सांगतो. जीवनाचं सांगता येत नाही. आताच एक ॲम्ब्युलन्स गेली ना, आवाज ऐकला ना, बघितला. आणि काय सांगता येत नाही जीवनाचं. त्यामुळं आपल्याला सावध असणं, जागे राहणं गरजेचं आहे. आणि प्रियांना मला तुम्हाला सांगू द्या, जेव्हा प्रभू श्री ख्रिस्तावरती वेळ आली होती, प्रभू श्री ख्रिस्त जेव्हा वधस्तंभावर जाणार होता तेव्हा अर्ध्या रात्री तो गेतशेमने बागेमध्ये प्रार्थनेसाठी गेला. तो तसा दिवस रात्र तो प्रार्थनेमध्ये असायचा. पहाटे पहाटे जायचा, रात्रीचा जायचा, जेव्हा दुपारी एकांत मिळेल तेव्हा तो रानात जायचा, जंगलात जायचा आणि प्रार्थना करायचा. आणि जेव्हा त्याला कळलं, त्याला माहीत होतं की दुसऱ्या दिवशी आपल्याला वधस्तंभावर खेळणार जाणार आहे, आपल्याला वधस्तंभावर क्रुसिफाय व्हायचं आहे मनुष्य जातीच्या पापांसाठी. त्यांच्या पापाचा दंड घेऊन वधस्तंभावर आपल्याला बलिदान व्हायचं आहे. तेव्हा तो आदल्या रात्री गेतशेमने बागेमध्ये गेला. ती त्याची नेहमीची प्रार्थनेची जागा होती. आणि तिथं जाऊन त्यांनी प्रार्थना केली. आणि त्यांनी शिष्यांना सांगितलं, मार्क 14व्या अध्यायामध्ये त्यांनी शिष्यांना सांगितलं की तुम्हीही माझ्यासोबत जागे राहा आणि प्रार्थना करा. प्रेज लॉर्ड. काय सांगितलं त्यांनी? तुम्हीही माझ्यासोबत जागे राहा आणि प्रार्थना करा. कारण की तुम्ही परीक्षेत पडू नये यासाठी. कारण की जर तुम्ही परीक्षेत पडू नये अशी जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला प्रार्थनेमध्ये सावध असणं, जागे राहणं गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. इकडे लक्ष द्या. आपण वचन वाचत आहोत की तुम्ही सावध असणं, जागे राहणं गरजेचं आहे. कारण की तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे कोणाला गिळावे हे शोधित फिरत आहे. आणि गेतशेमने बागेमध्ये तेच झालं की प्रभू श्री ख्रिस्तांनी त्यांना 3 वेळा सांगितलं होतं की सावध असा, जागे राहा, प्रार्थना करा. पण ते प्रार्थना करत होते का? नाही, ते झोपी गेले. प्रेज लॉर्ड. कारण की मध्यरात्रीची वेळ होती आणि देह अशक्त आहे. आत्मा उत्सुक आहे पण देह अशक्त आहे. देहाला जागरण सहन होत नाही, देहाला भूक सहन होत नाही, देहाला तहान सहन होत नाही, देहाला ऊन वारा पाऊस सहन होत नाही. प्रेज लॉर्ड. आणि देह अशक्त आहे पण आत्मा उत्सुक आहे. आणि गेतशेमने बागेमध्ये प्रभू श्री ख्रिस्तांनी आपल्या शिष्यांना तेच सांगितलं की तुम्ही माझ्यासोबत प्रार्थना करीत जागे राहा, कारण की तुम्ही परीक्षेत पडू नये. आणि आज मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्हाला देखील सावध असणं, जागे राहणं, प्रार्थना करीत आत्म्यामध्ये उत्सुक राहणं असणं गरजेचं आहे. कारण की तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे कोणाला गिळावे हे शोधित फिरत आहे. प्रकटी 12:12 लिहिलेलं आहे की सैतान आपला काळ थोडा आहे हे समजून अतिशय संतप्त होऊन तो पृथ्वीवरती आलेला आहे आणि तो पृथ्वीवर शोधत आहे. प्रेज लॉर्ड. जसा परमेश्वर शोधत आहे, जसं परमेश्वराने तुम्हाला शोधलं आहे तसा सैतान देखील शोधत आहे. आणि की योबाच्या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळतं. योग 1 अध्याय पूर्ण वाचा. वेळेअभावी आपण पूर्ण अध्याय वाचणार नाही. पण योग 1 अध्यायामध्ये जसं
परमेश्वराने योबाला शोधलं की हा अखिल पृथ्वीवर सर्वात धार्मिक व्यक्ती आहे, तर माझे पाप भय बाळगणारा आहे, पापापासून दूर राहणारा आहे. तसंच सैतानानं देखील त्याला शोधलं होतं. प्रेज लॉर्ड. बरोबर ना? माहीत आहे योबाचं पहिला अध्याय. आणि सैतानाने देखील शोधलं होतं की हा सर्वात धार्मिक व्यक्ती आहे. आणि जे धार्मिक व्यक्ती आहेत, जे देवाचं भय बाळगणारे आहेत, जे देवाच्या वचनानुसार चालणारे आहेत, त्यांच्यावर जशी परमेश्वराची नजर असते या वचनानुसार, तशीच सैतानाची देखील त्यांच्यावरती करडी नजर असते. प्रेज लॉर्ड. कधी तुम्ही झोपी जाल, कधी तुम्ही सहभागितेपासून दूर जाल, कधी तुम्ही पापात पडाल, याविषयी तो टप्पून असतो. आणि त्यामुळे दाविदाच्या बाबतीत देखील आपण पाहिलं की दावीद जसा एक वेळेस फक्त त्यांनी युद्धाला जायचं टाळलं, ठीक आहे, कारण की तो युद्धाचा समय होता. आता आपण विचार करू की आपण प्रार्थनेचा समय आहे, जसं तुम्ही म्हणले की रविवारची भक्तीचा समय आहे, गुरुवारच्या भक्तीचा समय आहे. आणि जर तुम्ही विचार केला की एक वेळेस मी नाही गेलो प्रार्थनेला, भक्तीला, एक रविवार मी बुडवला, तर काय होईल? आणि जर तुम्ही दाविदाप्रमाणे एक वेळेस जाण्याचं टाळलं आणि तसेच देवापासून दूर राहिले, परमेश्वराच्या मंदिरापासून दूर राहिले, देवाच्या सहभागितेपासून दूर राहिले, देवाच्या आशीर्वादापासून दूर राहिले, तुम्ही म्हणाल एक वेळेस मी राहिलो, काय होतं? दावीदने असंच केलं. एक वेळेस त्यांनी युद्धाला जायचं टाळलं आणि काय झालं? तो पापात पडला, तो व्यभिचारात पडला. त्यामुळं त्याचं त्या पापामुळं त्याच्या मुलाला त्याचं दंड भोगावा लागला, त्याच्या घराण्याला शाप भोगावे लागले. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि मला तुम्हाला काय सांगायचं, कदाचित तुम्ही म्हणाल की एक वेळेस मी जात नाही, एक वेळेस मी आजच्या दिवस प्रार्थना करत नाही, एक वेळेस मी आजच्या दिवस बायबल वाचत नाही. आणि तीच वेळ सैतान तुमच्यावर हल्ला करण्यासाठी टाकली. हालेलुया. प्रेज लॉर्ड. सोपं घेऊ नका प्रियांनो, खूप सिरियस आहे. आत्मिक जीवन हे फार सिरियस आहे. आत्मिक जीवन हे फार असं नाही की आज आत्म्याने तुम्ही भरले आणि उद्या शांत झाले, असं नाही. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही दिवा लावता, तेल वात, बरोबर? हां, ठीक आहे, अंधार पडला ते लावत असतं, त्यामध्ये तेल असतं, वात असतं. पण जसं दिवा जळत जातो तसं तेल कमी होत जातं आणि विजतं. आणि आता तरी लाईट आहे, जनरेटर आहे, पण पहिलं तसं नव्हतं. पहिले दिवस लावायचे, रात्रभर दिवे लावायचे आणि कंटिन्यू त्या दिव्यामध्ये रॉकेल ओतावं लागायचं. प्रेज लॉर्ड. बरोबर. कारण की रॉकेल जर कमी झालं किंवा तेल जर कमी झालं तर दिवा ऑटोमॅटिक विझून जाईल. तसंच आपल्या आत्मिक जीवनाविषयी आहे. जर तुम्ही एखाद्या वेळेस प्रार्थना केली नाही, एखाद्या वेळेस वचन वाचलं नाही, एखाद्या वेळेस तुम्ही सहभागितेमध्ये आले नाही, तर तुमचं तेल जे आहे ते संपत जाईल. जे आत्मिक अभिषेक आहे तो संपत जाईल. बरोबर. तुम्ही थंड होत जाल, तुमची वात कमी कमी होत जाईल. आणि कधी मग तुम्ही विझून जाल, कधी तुम्ही देवापासून दूर जाल, कधी तुम्ही पापात पडाल, कधी तुम्ही काय होईल सांगता येत नाही. मी काय म्हणत आहे की तुम्हाला त्यासाठी सावध असणं गरजेचं आहे. कंटिन्यू तुम्हाला प्रार्थनेमध्ये असणं गरजेचं आहे. कारण की फिलिप्पियरासच्या पत्र 4 अध्याय 4 वचनात दिलेलं आहे, सर्व स्थितीत उपकार स्मरण करा, निरंतर प्रार्थना करा, आत्म्याच्या प्रेरणेने स्तुती करा, आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा, निरंतर प्रार्थना करा, सर्वदा प्रार्थना करा. आणि लूक 18 अध्यायामध्ये 1 ते 7 वचनामध्ये प्रभूने एक दाखला सांगितलेला आहे. काय? सर्वदा प्रार्थना करावी, थकू नये, यासाठी एक दाखला सांगितलेला आहे. ती एक स्त्री होती, ती एक न्यायाधीश होता, त्याजवळ ती प्रार्थना करायसाठी रोज जायची. पण न्यायाधीश तिला म्हणायचा, मग माहिती आहे कोर्टाचे कामं कसे असतात, तारीख पे तारीख. तो म्हणायचा ये पुढच्या दिवशी, ये पुढच्या आठवड्यात, ये पुढच्या महिन्यात. आणि तो तिला रोज घरी पाठवायचा. पण ती थकायची नाही. ती रोज ते न्यायाधीशाकडे जायची, रोज त्याच्यावर प्रार्थना करायची. आणि शेवटी न्यायाधीश वैतागला. काय रोज येऊन माझं डोकं खाते. प्रेज लॉर्ड.
काय रोज येऊन माझ्याकडे प्रार्थना करते की माझा न्याय करा, माझा न्याय करा, आणि शेवटी तो तिचा न्याय करतो. आणि प्रियांनो, जर परमेश्वर जर एक अन्यायी न्यायाधीश जर कुणाचा सारख्या सारख्या प्रार्थनेमुळे जर तो तिचा न्याय करत असेल, तर तुम्ही आम्ही तर देवाचे पुत्र व कन्या आहोत, देवाचे निवडलेले लोक आहोत, आणि आपण जर आपल्या परमेश्वराकडे प्रार्थना केली तर तो त्याची उत्तर देणार नाही का? तो देईल, तो विलंब लावणार नाही. फक्त वेळ तुमची आहे. तुम्हाला तुमचं मुख उघडणं गरजेचं आहे, तुम्हाला प्रार्थना करणं गरजेचं आहे, तुम्हाला तुमच्या गुडघ्यावर येणं गरजेचं आहे, तुम्हाला आठवड्यातून एकदा तरी उपवास करणं गरजेचं आहे, तुम्हाला आठवड्यातून एकदा तरी परमेश्वरच्या मंदिरात येणं गरजेचं आहे. ठीक आहे, तुम्ही 2 वेळा येऊ शकता, 3 वेळा येऊ शकता, पण कमीत कमी एकदा येणं कंपल्सरी आहे. मला माहिती आहे मोबाईल माहिती आहे, मोबाईल माहिती आहे, सगळेजण वापरतात. मोबाईलचं चार्जिंग असतं, 100% चार्जिंग तुम्ही लावला आणि दिवसभर वापरला आणि दुसऱ्या दिवशी चार्जिंगलाच लावला नाही, काय होईल? बंद पडेल का नाही? तसंच तुमच्या आत्मिक जीवनाविषयी आहे. तुम्ही जेव्हा मंदिरात येता, प्रार्थना करता, स्तुती गाता, देवाचं वचन ऐकता, दानदर्शन देता, तेव्हा तुम्ही चार्जिंग होता आत्मिक जीवनामध्ये. तुम्ही आत्म्याने अभिषेकाने भरता आणि ती चार्जिंग तुम्हाला आठवडाभर पुरते. प्रेज लॉर्ड. परमेश्वर आठवडाभर तुम्हाला सांभाळतो. परमेश्वर आठवडाभर तुमच्या कामधंद्याला आशीर्वाद